आपल्या आरोग्याची सर्वात मोठी रहस्य कुठे लपलेली आहेत माहितीये? कुठे दूर नाही, आपल्याच स्वयंपाकघरात. आज आपण अशाच 3 सामान्य पण शक्तिशाली घटकांबद्दल जाणून घेणार आहोत. जरा विचार करा, जर आपल्या भाजीच्या टोपलीतच एक पॉवरफुल औषधालय दडलेलं असेल तर? हा एक साधा प्रश्न आहे, पण तो आपल्या रोजच्या जेवणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकू शकतो. चला तर मग भेटूया आजच्या आपल्या 3 सुपर हिरोंना. कोथिंबीर, कांदा आणि लसूण. हे फक्त जेवणाची चवच नाही वाढवत बरं का, यांचं आरोग्यदायी सामर्थ्य तर त्याहूनही जबरदस्त आहे. चला सुरुवात करूया आपल्या शरीराच्या पहिल्या संरक्षण फळीपासून. बघूया तरी हे त्रिकूट आपली प्रतिकारशक्ती कशी मजबूत करतं. सगळ्यात आधी कोथिंबीर. आपल्याला वाटतं की ही फक्त वरून सजवण्यासाठी आहे नाही का, पण पोटासाठी तर ही एक वरदानच आहे. म्हणजे अपचन किंवा मळमळ वगैरे होत असेल ना, तर कोथिंबीर अगदी पटकन आराम देऊ शकते. आणि यावर एक एकदम सोपं घरगुती उपाय आहे. काही नाही, फक्त ताजी कोथिंबीरीची पाने घ्यायची, ताकात मिसळायची आणि प्यायची. पोटाला इतका पटकन आराम मिळतो. किती सोपा आणि प्रभावी उपाय आहे हा. आता वळूया कांद्याकडे. हा तर आपल्या प्रतिकारशक्तीचा खरा बूस्टर आहे. फॉस्फरस, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी यांसारख्या पोषक घटकांनी अगदी ठासून भरलेला असतो. आणि हेच घटक शरीराला आजारांशी लढायला मजबूत बनवतात. आणि आता येतो या त्रिकुटातला सगळ्यात पॉवरफुल घटक, लसूण. पारंपरिक औषधशास्त्रात तर लसणाला काय म्हणतात माहितीये? एक औषध अनेक आजार. लसणाची ताकद खरंच खूप मोठी आहे. डांग्या खोकल्यापासून ते थेट संधिवातापर्यंत. एवढंच नाही तर त्वचेच्या आजारांवरही तो गुणकारी ठरतो. हीच त्याची अष्टपैलू क्षमता लसणाला खूप खास बनवते. चला आता बोलूया आपल्या शरीरातल्या सर्वात महत्त्वाच्या अवयवाबद्दल, आपलं हृदय. बघूया हे त्रिकूट आपल्या हृदयाचं रक्षण कसं करतं. इथे तर कांदा आणि लसूण एक जबरदस्त टीम म्हणून काम करतात. बघा, एकीकडे कांदा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवतो, तर दुसरीकडे लसूण काय करतो? तो रक्तवाहिन्या स्वच्छ करून त्यांना लवचिक बनवतो. मग काय, हृदयविकाराचा धोका आपोआप कमी होतो. आता हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे लसणाची ताकद दाखवतं. असं मानलं जातं की इमर्जन्सीच्या काळात कच्चा लसूण इतका प्रभावी ठरू शकतो. आता आपण एका अधिक गंभीर आरोग्य विषयाकडे वळत आहोत. हे साधे घटक कर्करोगासारख्या गंभीर आजारांशी लढण्यात नेमकी काय भूमिका बजावतात हे समजून घेऊया. पण खरा प्रश्न हा आहे की कांदा आणि लसूण यांसारखे रोजच्या वापरातले पदार्थ कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून आपलं संरक्षण खरंच करू शकतात का? चला शोध घेऊया. अनेक अभ्यासांमधून असा दावा केला जातोय की कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुणधर्म आहेत. म्हणजे तो फक्त कॅन्सरच्या पेशींची वाढच रोखत नाही, तर काही केसेसमध्ये त्यांना नष्ट करायलाही मदत करतो असं दिसून आलंय. आता जो आकडा समोर येणार आहे तो खूप महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, 39%. पण हा आकडा काय दर्शवतो? तो 39%चा आकडा जोडलेला आहे लसणाशी. अभ्यासात असं दिसून आलं की ज्या रुग्णांनी नियमितपणे लसणाचं सेवन केलं, त्यांच्या शरीरात कर्करोगाच्या पेशींची वाढ तब्बल 39% कमी झाली. विचार करा, एका साध्या लसणाची केवढी मोठी ताकद आहे. पण हे सगळे फायदे मिळवण्यासाठी एक सुवर्ण नियम लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर हे तिन्ही पदार्थ आरोग्यासाठी मित्र आहेत, पण त्यांचं अतिसेवन केलं तर ते शत्रूही ठरू शकतात. कोणत्याही चांगल्या गोष्टीप्रमाणे इथेही संतुलन खूप महत्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या वेळी स्वयंपाकघरात गेल्यावर हे लक्षात ठेवा की तिथे फक्त जेवण नाही तर आरोग्य शिजत आहे. ही माहिती मिळाल्यावर आपल्या रोजच्या स्वयंपाकाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो, नाही का?